नमस्कार यूट्यूब फॅमिली. विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला दिशा देण्याचे एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम हे विज्ञान प्रदर्शने करत असतात. पंचायत समिती कल्याण यांच्या अंतर्गत 52वे विज्ञान प्रदर्शन डोंबिवलीची गार्डियन स्कूल येथे भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास कल्याणमधील अनेक शाळांनी पार्टिसिपेट केले होतं. विद्यार्थ्यांनी खूप छान छान प्रोजेक्ट बनवून आणले होते. हे सर्व प्रोजेक्ट मला या व्हिडिओ दाखवणे तर शक्य नाही, परंतु जे काही प्रयोग मला आवडले त्यातला शॉर्टलिस्ट करून मी हे प्रयोग तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलवरती स्टे ट्यून. नमस्कार, माझे नाव चांदनी सुशांत जाधव. माझे नाव श्रुती संदीप ठाकरे. आमच्या प्रकल्पाचा मुख्य आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. उपविषय आहे वाहतूक व दळणवळण. प्रकल्पाचे नाव वेगावर ठेवून नियंत्रण देव वीज निर्मितीला आमंत्रण. आमच्या प्रकल्पाची गरज का भासते? सध्याच्या परिस्थितीत ऊर्जा ही मानवी जीवनाची मूलभूत गरज बनली आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घडामोडीसाठी ऊर्जा जबाबदार असते. पारंपरिक ऊर्जा स्रोत आजच्या जगातील बहुतेक ऊर्जा निर्माण करतात, परंतु लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत कमी होत आहे. त्यामुळे स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वीज निर्मिती अपारंपरिक स्रोत निर्माण करणे आवश्यक झाले. याचा एकंदरीत विचार करून आम्ही सदर प्रकल्प सादर करत आहोत. वेगावर ठेवून नियंत्रण देव वीज निर्मितीला आमंत्रण. स्पीड ब्रेकर खाली आम्ही प्लेट्स बसवलेले आहेत. वाहन जेव्हा या प्लेट्सवरून जाईल तेव्हा त्याची उंची वाढण्याबरोबरच त्याची ऊर्जा निर्मिती. सध्याच्या पारंपरिक गतिरोधकामध्ये ही ऊर्जा कित्येकदा वाढते, परंतु प्लेट्स खाली आल्यानंतर रॅकेटवीर प्रकारच्या यंत्रणेस बसवलेले एक लिव्हर आहे. यामुळे तडकेल. या पद्धतीने गतिशील ऊर्जा सर्वात स्वस्त व फायदेशीर पद्धतीने ठरेल. या गतिरोधकावरून साधारण 100 सेंटीमीटर उंचीवरून जाणारे वाहन 0.98 किलोवॅट इतकी ऊर्जा निर्मिती करते. तसेच एका वर्दळीच्या महामार्गावरील जर 100 वरून अधिक वाहने जात असतील तर अशा ठिकाणी प्रत्येक मिनिटाला 1 किलोवॅट इतकी ऊर्जा उत्पादन होईल. अशा प्रकारे एका दिवसात तयार होणाऱ्या विजेचे प्रचंड प्रमाण असेल. गतिरोधक हा वाहनांवर नियंत्रण ठेवणे किंवा अपघात रोखण्यासाठी बसवले जातात. आपण त्यांच्याविषयी कित्येकदा नाराजी सुद्धा व्यक्त करतो, परंतु हाच गतिरोधक आपल्याला वीज निर्मितीलाही हातभार लावणारा असतो. रस्त्याचे प्रबोधन करणे हा आमचा एक प्रकल्प आहे. चालत्या वाहनांचे रॅक व पिनियन मॅक्झिमम यंत्राद्वारे गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते आणि यांत्रिक ऊर्जेचे जनरेटरमध्ये रूपांतर होते, ज्याचा वापर आपण जवळपासच्या गाव शहरे यांना विद्युत पुरवठा, आजूबाजूला शेती कामासाठी उद्योगधंदे, मॅट्सप्लिक्स, टोल बूथ, सिग्नल आदी या यंत्रणेचा वापर करून आपण भरपूर ऊर्जा वाचवू शकतो. आणि आमच्या प्रकल्पाचे फायदे असे की ऊर्जा संकटासाठी एक उत्तम उपाय आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणातून विद्युत निर्मिती होते. औष्णिक आणि जलविद्युत केंद्रामधील प्रति मेगावॉट वीज निर्मिती आणि साठवण खर्च सुमारे 8 कोटीच्या तुलनेत या प्रकल्पात तो 1 कोटी असेल. म्हणून अंमलबजावणी झाल्यास सरकारला खूप फायदा होईल आणि ते अल्प खर्चिक आहे. देखभाल व मनुष्यबळ जास्त लागत नाही. पर्यावरणात गमावलेली ऊर्जा परत वापरता येते आणि ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे. थँक्यू. नमस्कार सर, आम्ही जनय विद्यालय शाळेतून आलेलो. आमच्या प्रोजेक्टचे नाव अन्न, आरोग्य आणि स्वच्छता. तुम्ही पाहिले असाल काय आजची जनरेशन जास्त करून फास्ट फूडला प्रिपेअर करते. याचे काही परिणामही आहे. मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, श्वसन संस्थेवरही परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमी होते. आम्ही इथे न्यूट्रिशन ऑफ फूड पिरॅमिडचं हे दाखवलेलं आहे आणि इथं पण दाखवलेलं आहे. हेल्दी फॅट म्हणजे व्हेजिटेबल ऑइल आपल्या घरच्या प्रमाणात, घरच्या भाजीच्या प्रमाणात ते थोडंच असतं, पण या जंक फूड्समध्ये जास्त प्रमाणात असतं. हे हॉटेल स्टाफ्स काय करतात की दुसऱ्याची हेल्थ बघत नाही. या व्हेजिटेबल ऑइलमुळे तुम्ही ऐकले पण असाल की एका जणाला हार्ट अटॅक येतो. म्हणून हे 200-300 रुपयाचे जंक फूड न खाता आम्ही दिलेल्या फूड पिरॅमिडमधले हे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट खावे. राम. नमस्कार सर, तुम्ही आजच्या धावपळीच्या जगात पाहिले असेल की प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी 10 ते 15 मिनिटं वेळ काढून योग करावा. तसेच जॉगिंग, चालणे, बोलणे असेच विविध हालचाली करावे. तर तसेच तुम्ही आजचे जनरेशन पाहिले असेल, व्यसन, अल्कोहोल, सिगरेट, तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. तर अल्कोहोल पिण्याने तोड, घसा, अन्ननलिका आपले असे आजार संभवतात सर. हे बघा, योगा डिफिनेट्स 35 इंक्रीज इन रिफ्लेक्सिबिलिटी आफ्टर 8 वीक्स ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे आपण 8 वीक्स प्रॅक्टिस केली तर आपल्या बॉडीवर त्याचा 35% इफेक्ट दिसतो. हेल्थ डायजेशनही चांगली होते. इन्क्रीज युअर हाईट, हेल्थ अँड पीस ऑफ माइंड. व्यायाम केला, 10 मिनिटं म्हणतं ना होईना व्यायाम केला तर आपले स्वास्थ्य आणि आरोग्य चांगले राहते. स्वच्छता
स्वच्छता ही आरोग्याचा पाया आहे. स्वच्छतेमुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. घरातील स्वच्छता, शाळेतील स्वच्छता, सार्वजनिक स्थळांवरील स्वच्छता हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वच्छ भारत अभियान हे उपक्रम राबवल्यास आपल्या देशात खूप प्रगती दिसत आहे. समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान हे उपक्रम राबवल्यामुळे आपल्या देशात खूप प्रगती झाली आहे. म्हणून आपण स्वच्छता राखावी आणि देशाला पुढे न्यावे. सर, आम्ही सांगितले तुम्हाला की तसेच हे व्यसन नाही करायचे. फास्ट फूड, जंक फूड खाणे हेच आम्ही या प्रोजेक्टमध्ये दाखवले आले. तर तसेच आम्ही पिरामिड दाखवले आहे. तिथं पण दाखवलं, आम्ही प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा की पिरामिडमध्ये जे फळे फ्रूट दाखवलेले ते खावे आणि व्यसन न करावे, जंक फूड न खावे. कृपया करून हे सगळे फास्ट खावे. तर धन्यवाद. आजच्या आधुनिक काळामध्ये शहरीकरणाचे प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आहे. मुख्य भाग व ग्रामीण भाग एकमेकांना मुख्य रस्त्यांनी जोडले गेला आहे. यासाठी आम्ही जनाविद्यालयाचे विद्यार्थी आपणासमोर सुलभ वाहतूक व दळणवळण हा प्रकल्प सादर करीत आहेत. या प्रकल्पामध्ये एखाद्या गाडीचे ब्रेक फेल होऊन तिचा ॲक्सिडेंट होणार असेल तर ही गाडी 1 किलोमीटर अंतरावर आम्ही रस्त्याच्या कडेला माती टाकलेली आहे. त्यामुळे ती गाडी आणि तिचे इमर्जन्सी बोर्ड लावलेला आहे. ती गाडी त्या मातीत जाईल आणि रुजेल आणि ती तिथेच थांबून जाईल. जर आम्ही त्याऐवजी तिथे भिंत बांधली असती तर भिंतीला जाऊन गाडी ठोकली असती आणि माणसाचे देखील जीवाला धोका झाला असता. याचे खूप फायदे आहेत. जसे की पहिला फायदा, गाडी व प्रवासी सुरक्षित राहतील. गाडी मातीत रुजेल आणि प्रवाशालाही कुठलाच धोका होणार नाही. आणि दुसरा, कमी प्रमाणात खर्च. माती आपल्याला कुठेही मिळून जाते. त्यासाठी मातीला कुठलाही जास्त प्रकारचा खर्च होणार नाही. आणि दुसरा, गाडीचे कमी प्रमाणात नुकसान होईल. गाडी ही मातीत रुजेल, तिला फक्त बाहेर काढायचं आहे आपल्याला. गाडीला भिंत व गाडी कुठेच ठोकणार नाही. चौथा फायदा आहे, जीवितहानी होणार नाही. आणि ड्रायव्हर हा गाडीत सेफ असल्यामुळे ड्रायव्हरला देखील कुठलाच धोका होणार नाही आणि त्याच्या जीवालाही. आपला 5वा फायदा आहे, प्रवासी अधिक सुरक्षित, अधिक सुखकर होईल. प्रवासामध्ये आपल्याला कुठलेही ब्रेक फेल झाले किंवा कसलीही अडचण आली तरी पण गाडी ही रस्त्याच्या साईडला उभी केली तरी पण आपल्याला कुठलाही धोका निर्माण होऊ शकत नाही. आपला 6वा फायदा आहे, अपघातामुळे होणाऱ्या ट्रॅफिकवर नियंत्रण करता येईल. अपघातामुळे धोका निर्माण होतात. यासाठी आम्ही हा प्रकल्प राबवला आहे. गाडी ही मातीमध्ये गेली तर ती तिथेच थांबेल आणि आणि गाडी ही रस्त्याच्या साईडला राहील. त्यामुळे होणारं जे काही ट्रॅफिक आहे ते पण निर्माण होणार नाही. आणि 7वा फायदा आहे, वाहतूक व दळणवळण अधिक सुलभ होईल. वाहतूक आणि दळणवळणामध्ये कुठलाही धोका निर्माण होणार नाही. कारण जरी ॲक्सिडेंट झाला तरी तो ॲक्सिडेंट होईल तो या मातीमध्ये. आम्ही जर याऐवजी रेती वापरली असती तर रेतीमध्ये गाडी सटकते, फसते. यासाठी आम्ही मातीचा वापर केलेला आहे. आपला 8वा फायदा आहे, अपघातामुळे निर्माण होणारा धोका संपेल. आणि हा प्रकल्प जर सत्यात उतरला तर कुठलाही धोका निर्माण होणार नाही. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये माती ओली होईल तेव्हा आम्ही त्या मातीवर बारीक खडी टाकणार आहोत. त्यामुळे ती माती ओली होणार नाही आणि सटकणार नाही. धन्यवाद. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि एक आनंदाची गोष्ट अशी की आपले जे सबस्क्रायबर आहेत ते 110 झालेले आहेत. तर 110 जे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यापुढे असं सपोर्ट ठेवा.